नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चौथी स्कॉलरशिपसाठी अत्यंत महत्त्वाचा असा घटक बघणार आहोत, बेरीज. ठीक आहे. आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे 4,63,250 आणि या ठिकाणी आहे 56,947 यांची बेरीज किती होते. दोन संख्या दिल्या आहेत त्यांची बेरीज. तर या ठिकाणी बघा 7 आणि 0 7. ठीक आहे, 2-3 ठिकाणी 7 आले, 1 2 3. ठीक आहे. त्यानंतर आपण करणार आहोत 4 अधिक 5 9. इथे 9 आले, इथे 9 आले. त्याच्यानंतर 9 अधिक 2 9 अधिक 2 9 आणि 2 झाले 11. 11 11चा 1 इथे आणि इथे, हे पर्याय 2 आपले कटले. इथं एक हातचा घ्यायचा. 6 आणि 3 9 9 आणि 1 10 होतात. तर 10चा 0 येईल, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल. पूर्ण बेरीज करण्याची आपल्याला या ठिकाणी काहीही आवश्यकता नाही. दुसरा प्रश्न बघूया. बघा, ह्या दोन संख्यांची बेरीज करायची. इथंही तोच सिंपल फॉर्म्युला वापरायचा आपण. शेवटच्या अंकाची बेरीज 4 आणि 3 7. बघा, इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे आहे, इथे आहे. ठीक आहे. मग 6 आणि पुन्हा 1 7 होतात. तर बघा, इथं 7 आहे, इथं 7 आहे. ठीक आहे. इथं 5 आहे, इथं 5 आहे. पर्याय बी कटला, डी कटला. ठीक आहे. आता दोनच पर्याय आपल्याकडे आहे. 3 आणि 2 5 होतात. इथे 5 नाही आहे, हा पर्याय सुद्धा कटला. उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक 1 है ना, 99,577. चला पुढचा बघूया. सिंपल उदाहरण आहे. बघा, खाली दिलेल्या उदाहरणात स्टार म्हणजे 5 असेल तर स्टार व त्रिकोणच्या जागी कोणते अंक येतील. बरोबर आहे. जर स्टार 5 असेल, मग मी इथं स्टारच्या जागी 5 लिहितो. ठीक आहे. आणि स्टार आणि मग तुम्हाला किती येईल. आता बघा, आणि इथं स्टार जर 5 असेल तर याच्यात 5 नाही, याच्यात 5 नाही, याच्यात 5 नाही, हेच उत्तर आहे. इथं बेरीजही करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. ठीक आहे. तरी आपण बघूया. स्टारच्या जागी मी 5 लिहिले. किती 5 मध्ये किती मिळवले की 4 उत्तर येईल. ठीक आहे. तर इथे 9 घ्यावं लागतील आपल्याला. 9 5 14. 14शी 4 हातचा आला 1. ठीक आहे. पुन्हा इथं 9, इथं 5 है ना. किती होईल. आता इथं 5च येईल, कारण स्टारच्या जागी त्यांनी 5 5 दिलं होतं. इथं 5च येईल. ठीक आहे. मग 9 आणि 5 14 आणि 1 15शी 5 हातचा आला पुन्हा 1. इथं 9, इथं 5, पुन्हा तेच हातचा आला 1 आणि इथं सुद्धा 5 आणि 9 15. ठीक आहे. या ठिकाणी काहीही करण्याची आवश्यकता नव्हती. ठीक आहे. या प्रश्नामध्ये काहीही करण्याची आवश्यकता नव्हती. स्टारला जर 5 दिलंय तर पर्यायात कुठेही 5 नाही आहे. स्टारच्या जागेवर एकाच पर्यायामध्ये 5 आहे. ठीक आहे. म्हणजे स्टार येईल 5 आणि त्रिकोण येईल 9. सरळ सरळ उत्तर होतं. चला पुढचा प्रश्न बघूया. या बेरजेतील बघा, चौकोन व त्रिकोण, चौकोन आणि त्रिकोण यांची बेरीज किती येईल. है ना. चौकोन आणि त्रिकोण म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्रिकोण किती असेल आणि चौकोन किती असेल ह्या बेरजेमध्ये काढायचं आहे, आणि त्यांची बेरीज किती येईल हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. मग बघा, 8 आणि 5 13शी 3 हातचा आला 1. ठीक आहे. 7 आणि 4 11 आणि 1 12 12शी 2. ठीक आहे. आता आपल्याला मिळाले 2. त्रिकोणाच्या जागी मिळाले 2 है ना. त्रिकोण म्हणजे 2. आता चौकोन म्हणजे किती ते काढायचं आहे है ना. 7 आणि 7 आणि 5 12. ठीक आहे. हातचा आला 1. ठीक आहे. आता 5 आणि 1 6. 6 मध्ये किती मिळवले की 4 येतील, म्हणजे 4 तर येणार नाही, 14च घ्यावं लागतील आपल्याला है ना. 9 घेतले तर 9 आणि 5 14 होतील, मग आपल्याला 8 घ्यावं लागतील है ना. 8 आणि 1 9, 9 आणि 5 14, 14शी 4 हातचा आला 1, 7 आणि 1 8. बरोबर आली आपली बेरीज.
ठीक आहे, म्हणजे आपल्याला चौकोनाच्या जागी 8 मिळाले. आता काय सांगितलं, यांची बेरीज म्हणजे ह्या 8 आणि 2ची बेरीज किती आली? 10. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 10 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, समजत आहे ना? खूप सोपं आहे. एकदम सोप्या पद्धतीने, आपल्याला पूर्ण करत बसायचं नाहीये. ट्रिक वापरून आपल्याला करायचं आहे. कुठलंही उदाहरण ट्रिकने सोडवलं तर त्याला खूप कमी वेळ लागतो. ठीक आहे, आता बघा 5वं उदाहरण आहे तुमच्या समोर. ह्या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांची बेरीज, तर डब्बा दिलाय, बॉक्सच्या मध्ये खालीलपैकी कोणते चिन्ह आहे? म्हणजे आपल्याला एक तर छोटं मोठं ओळखायचं आहे इथं. आता मी तुम्हाला इथं एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे. हा पहिला नंबर आहे बघा, बघा हा पहिला नंबर आहे. ठीक आहे, आणि हा इकडे पहिला नंबर आहे. दोघांमध्ये कोण मोठा आहे? हो, हा मोठा आहे. ठीक आहे, हा मोठा आहे. ठीक आहे, है ना? 49 आणि 59 मध्ये 59 हा मोठा आहे, है ना? 59,000 आहे. इथं 23,000 आणि 29,000, ह्या दोघांमध्ये 29,000 मोठा आहे. म्हणजे ह्याच बाजूचे दोन्ही नंबर काय आहेत? मोठे आहेत. हे दोन्ही नंबर मोठे आहेत, म्हणजे हीच साईड मोठी येणार. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर येणार. इथं बेरीज करायची काही आवश्यकता नाही. बघा 49,000 पेक्षा 59,000 मोठे आहेत. ठीक आहे, 23,000 पेक्षा 29,000 मोठे आहे. म्हणजे ह्या बाजूच्या दोनही संख्या मोठ्या आहेत, तर मग यांची बेरीजही ह्या दोघींपेक्षा मोठी येणार. ठीक आहे, सरळ सरळ लॉजिक भाग आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं या ठिकाणी उत्तर येणार आहे. बरोबर आहे, समजलं? चला पुढे जाऊया. पुढचं आहे, ह्या तिघांची बेरीज करायची आणि किती येईल ते सांगायचं आहे. मग पूर्ण बेरीज करण्याची काहीही आवश्यकता नाही, कारण याचा शेवटचे जे एकक आहे ते अलग अलग आहेत. ठीक आहे, वेगवेगळे आहेत. मग आपल्याला फक्त शेवटच्या एककांची बेरीज केली की जवळजवळ उत्तर आपल्याला मिळणार आहे. बघा 5 आणि 5 होणार 10, शेवटची एकक स्थानची बेरीज. 5 आणि 5 10 आणि 3 13, 13शी 3. बघा इथं 3 आहे आणि इथं 3 आहे. हे दोन पर्याय आपले कटले, ए आणि सी कटला, बी आणि डी राहिला. ठीक आहे, आता 0 अधिक 3 3 आणि 3 आणि 3 6. बरोबर आहे का? पण 5 आणि 5 10 अधिक 3 13, त्याचा हातचा आपल्याला घ्यावा लागणार आहे इथे. 10 0 आणि 3 0 आणि 3 आणि 3 6 आणि 1 7. बरोबर आहे की नाही? म्हणजे पर्याय क्रमांक डी हे उत्तर आपलं झालेलं आहे. नाही समजलं? बघा एकक स्थानच्या अंक लिहून तुम्हाला करून दाखवतो. बघा याच्या एकक स्थानी आहे 5, याच्या एकक स्थानी आहे 5 आणि इकडे आहे 3. हे 33 लिहितो, हे 05 आणि हे 35. ठीक आहे, 5 आणि 5 10 आणि 3 13शी 3 हातचा आला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7 है ना? बरोबर, 73 आलेलं आहे. बरोबर आहे का? मग इथं 73 आहे, बाकी कुठे 73 आहे का? नाही, हा पण कटला. पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर झालं या ठिकाणी. पर्याय क्रमांक डी 73 हीच बेरीज येणार त्याची, दुसरी काहीच येणार नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, 7वा प्रश्न आहे. ह्या दोघांची बेरीज किती येईल? बघा इथं 40 आहे, इथं 40 आहे, इथं 40 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचे आकडे चेंज आहे, म्हणजे आपल्याला 3 डिजिट पर्यंत बेरीज करायची आहे. म्हणजे पहिला 0 अधिक 0 0 सगळ्यांकडे आहे. त्याच्यामध्ये 5 अधिक 9 9 5 14, 14शी 4 हातचा आला 1. बघा सगळ्यांकडे 4 आहे, हातचा आला 1. आणि मग 4 आणि 4 8 आणि हा 1 झाला 9.
म्हणजे 940 यांच्याकडे आहेत. पर्याय क्रमांक बी हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. डी हा समोर झाकलेला असल्यामुळे तो आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. मग तीनच संख्यांची बेरीज केली आपण शेवटच्या एकक, दशक आणि शतक स्थानच्या, की आपल्याला लगेच उत्तर मिळून जातं. पूर्ण बेरीज करण्याची गरज नाही. बघा, पुढचा प्रश्न आहे. त्याचा हे पर्याय होतं, इथं 60 होतं, इथं 40 पाहिजे होतं, मग 940, मग आपण हे धरू शकलो असतो. ठीक आहे, पण हे नव्हतं. चला 8वा प्रश्न बघूया. 9,500 आणि 3,2500 किती? बघा, आता इथंच प्रश्न पडतो. आता इथं दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या. 5.5 म्हणलं की 5च्या याच्यात येणार, आणि 1.25 है ना, 1.25 म्हणलं की 25च्या याच्यात येणार, आणि पावणे म्हणलं की 75 है ना. ठीक आहे, 75. 50.5, 25, सॉरी 25. ठीक आहे, आणि पावणे म्हणलं की 75. हे ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, एकदम सोपं आहे. मग 9,500 म्हणलेलं आहे, तर 1000 ज्यावेळेस येतील तर 5.5 म्हणलं की 500 लावायचं. मग या ठिकाणी 9,500 म्हणजे 9,500 येतील, अधिक काय सांगितलंय 3,2500 म्हणजे 3,250. ठीक आहे, 3,2500. मग 0,0,0, 5 अधिक 0 5. बघा 50 कुठं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, सगळ्याच याच्यात आहे. मग 5 आणि 2 6 7. ठीक आहे, हे आकडे लिहिताना थोडंसं मराठी इंग्रजी है ना. मग 750 बघा कुठं आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. अरे पण समोर 12 आहे, इथे पण 12 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी ही बरोबर आहे आणि बी ही बरोबर आहे. एकच पर्याय दोन ठिकाणी दिलेला असल्यामुळे. ठीक आहे, आलं उत्तर आपलं लगेच. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी बघा, 9,999 मध्ये 1 मिळवला तर 9 1 10शी 0 हातचा आला 1, 9 1 10शी 0 हातचा आला 1, 9 1 10शी 0 हातचा आला 1 आणि 10,000. बरेच जण ही चूक करतात, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, किंवा बऱ्याच जणांना 9,000ही वाटू शकतात. तर हे एवढं अवघड गणित नाही आहे. 9,999 मध्ये 1 मिळवला की 10,000 येतात. ठीक आहे, चला पुढील उदाहरण बघूया. सोपं उदाहरण आहे. बघा, पुढील उदाहरणात स्टार, त्रिकोण, चौकोन यांच्या अनुक्रमे कोणत्या किमती घेतल्या असता ही बेरीज बरोबर ठरेल, है ना. बरोबर, यांच्या कोणत्या हे घेतल्या, म्हणजे बघा इथं स्टार, वरती स्टार आहे, मध्ये त्रिकोण आहे, स्टार आणि त्रिकोणची बेरीज केल्यावर सगळे चौकोन येतात. आता हे खूप सोपं असं आहे. बघा, याचा अर्थ काय आहे की ह्या दोघांपेक्षा हा चौकोन मोठा आहे. ठीक आहे, चौकोन काय आहे, मोठा आहे, म्हणजे दोघांची बेरीज येत आहे ना चौकोनात, चौकोन मोठा आहे. मग आपण सरळ सरळ करू, पहिल्या दोन संख्यांची बेरीज दुसरी येते का, 3 अधिक 1 5 होतं का, नाही, हे पर्याय गेलं. 4 अधिक 3 किती, 7 होतं का, बरोबर, हे येत. आणि 3 अधिक 4 7 होतं, 8 होतं का, नाही, हे गेलं. 3 अधिक 6 8 होतात का, नाही, 9 होतात, हे गेलं. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे. आपल्याला बेरीजही करायची गरज पडत नाही, पण तरी तुम्हाला बेरीज करून दाखवतो. ठीक आहे, बघा इकडे माझ्याकडे लक्ष द्या. बघा, आता तुम्ही म्हणले, मी म्हणलो स्टारला 4 4 4,
आणि त्रिकोणला 3 3 3 3 यांची बेरीज बघा 4 आणि 3 7 4 आणि 3 7 4 आणि 3 7 आली आली का बेरीज. बस एवढं सोपं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे 11वा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील बेरीज वेगळी आहे. बघा वेगळी आहे असं म्हणलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे कुठल्या तरी एक संख्येची बेरीज वेगळी येत आहे है ना. बघा 5 आणि 2 7 येत आहे. इथेच लिहितो है ना. 5 आणि 2 7 3 आणि 3 6 3 आणि 4 7 म्हणजे 767 आले. ठीक आहे. पुन्हा 6 आणि 1 7 2 आणि 4 6 4 आणि 3 7 बघा हे दोघांची बेरीज सेम आलेली आहे. आता तसे आपल्याला हे दोन ओळखायचे आहेत. 5 आणि 2 7 2 आणि 4 6 3 आणि 3 6 ही बेरीज वेगळी आलेली आहे. ठीक आहे. आता बघा यांची करून बघू. यांची काय आहे 3 आणि 4 7 2 आणि 4 6 3 आणि 4 7 या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे वेगळी बेरीज कोणती आलेली आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे 12वा. एकदम सोपा आहे. बघा या ठिकाणी काय दिलंय. पुढील उदाहरणात प्रत्येक अक्षराची किंमत भिन्न असून क ची किंमत 1 असल्यास ख अधिक ग किती येईल. बघा ह्या क चा काही संबंध नाही. ठीक आहे. तुम्हाला ख अधिक ग बघा ही बेरीज आहे ना. ग अधिक ख किती येत आहे 7 झालं. तुमचं उत्तर आलंय. इथं त्यांनीच करून दिलंय. ख अधिक ग किंवा ग अधिक ख उत्तर काय सेमच येणार आहे. 7 उत्तर या ठिकाणी याचं आलेलं आहे. ठीक आहे. काहीही शोधायची गरज नाही. समजलं सर्वांना. इतकं सोपं आहे. ट्रिकनी जायचं ट्रिकनी. ठीक आहे. पुढचा 13वा प्रश्न बघू द्या. या ठिकाणी 2,25,000 मध्ये खालीलपैकी किती मिळवावेत म्हणजे 4,500 होती. बघा 2,25,000 2,25,000 मी आताच तुम्हाला सांगितलं होतं 2,000 मध्ये 250 मिळवले. ठीक आहे है ना. म्हणजे 2,250 म्हणजे 2,25,000 यामध्ये किती मिळवले म्हणजे 4,500 4,500 म्हणजे किती. बघा याच्यामध्ये ते म्हणतात किती मिळवले म्हणजे तुमचे 4.5 साडे म्हणजे मी सांगितलं होतं तुम्हाला 5 येते तर 500 हजार मध्ये त्याला 500 घेतात. ध्यानात ठेवा. त्याची छोटी असेल तर 50 घेतात. 3 अंकी मध्ये 50 घेतात. ठीक आहे. तर 4,500 4,500. आता इथं बघा शब्दांचा घोळ आहे हा लक्षात ठेवा. खालीलपैकी किती मिळवावेत म्हणजे 4,500 होतील म्हणजे याच्यामध्ये किती मिळवावेत. मग आता शून्य येण्यासाठी इथं शून्य मिळवला. 5 मध्ये किती मिळवावे म्हणजे शून्य येईल म्हणजे 10 येईल म्हणजे 5च मिळवले. ठीक आहे. 5 आणि 5 10 है ना. शून्य हातचा आला 1. आता इथं 3 झाले. 3 मध्ये किती मिळवावे म्हणजे 5 येतील तर 2. 3 आणि 2 5. ठीक आहे. आणि आता 2 मध्ये किती मिळवले म्हणजे 4 येतील. 2 मध्ये 2 मिळवले म्हणजे 4 येतील. म्हणजे 2250 मध्ये 2250 मिळवले की किती होते 4,500. तर बघा इथं 2,25,000 त्यांनी 2,25,000 दिलंय. 2,300 300चा काही संबंध नाही. 21,500 2100 नाहीच आहे. हा 2100 नाहीच आहे. 22,500 हा बघा यालाच आपण 22,500 असं वाचू शकतो. बघा हा पण पर्याय आहे. हा पण पर्याय. 2,250 बघा 2,250 सुद्धा आपण याला वाचू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक अ ड
आणि ई हे ज्या पर्यायात असतील ते आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बघा. अ ड ई इथं अ ड ई आलेलं आहे, दिसतंय अ ड ई है ना. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. एकाच संख्येला 3 वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी वाचलेलं आहे बघा. 2,25,000 वाचलेलं आहे है ना. 2,25,000 म्हणजे 2,200 2,250 2,25,000 आणि यालाच 2250 म्हणजे 2250 असंही म्हणतात आणि 2250 असंही म्हणतात. 2,250 2,250 असं देखील म्हणतात. म्हणजे एका संख्येला 3 वेळेस वाचता येतं बघा. 3 वेळेस कधी कधी वाचता येतं ते मी तुम्हाला एक सांगतो. संख्येच्या अगोदर सव्वा जर येत असेल म्हणजे 250 जर येत असेल संख्येच्या नंतरचे 3 आकडे, तर त्या संख्येला 3 वेळेस वाचता येतं. त्याच्यानंतर साडे म्हणजे ज्या संख्येनंतर 500 येतात त्या संख्येला सुद्धा आपण 3 वेळेस वाचू शकतो. आणि पावणे म्हणजे 750 ज्या संख्येच्या नंतर येत असतील त्या संख्येला आपण 3 वेळेस 3 वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो है ना. वेगवेगळ्या पद्धतीने है ना. म्हणजे कोणतं बघा या ठिकाणी सव्वा, साडे आणि पावणे ह्या 3 जर प्रकारे आला तर आपण त्याला 3 पद्धतीने वाचू शकतो, हे ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे 14वा. एकदम सोपा प्रश्न आहे. एका जंगलात 23,419 आंब्याची झाडे आणि 44,159 सागवानाची आहे, तर दोन्ही मिळून किती झाडे होतील? आता हे खूप अवघड असं नाहीये. 9 आणि 9 9 अधिक 9 होतात 9 अधिक 9 18 18शी 8 बघा. इथं 8 आहे, इथं 8 आहे, हातचा आला 1. ठीक आहे. 5 अधिक 1 6 आणि 1 7 बघा. इथं 7 आहे. पर्याय क्रमांक सी. बी नाही आणि हे 2 तर बिलकुलच नाही. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. सरळ सरळ बेरीज झाली तर अशीच करायची मित्रांनो. एकक एकक स्थानची बेरीज, दशक दशकची, शतक शतकची, हजार हजारची आणि 10,000 10,000ची सरळ सरळ बेरीज करायची. पूर्ण बेरीज करत बसायचं नाही, याला कुठेही मांडायची गरज नाही. सरळ 9 अधिक 9 18शी 8 हातचा आला 1 है ना. 5 आणि 1 6 आणि 1 7. ठीक आहे. 78 आला. 78 कुठंच नाहीये म्हणजे पर्याय क्रमांक सी हेच आपलं उत्तर आहे. जर 78 आला तर आणखीन एक संख्येच पुढे बेरीज तुम्ही करू शकता ट्रिक वापरून. जर सोडवलं तर खूप सोपं असतं. चला पुढे जाऊया. 15वा प्रश्न आहे मित्रांनो, एकदम सोपा. राजूने बँकेच्या आपल्या खात्यातून 75,000 पैकी 23,000 रुपये काढले, परत 19,000 रुपये भरले, तर आता त्यांच्या खात्यामध्ये किती पैसे असतील? याचे मी तुम्हाला 2 ट्रिकने उत्तर सांगणार आहे कसं करायचं आहे. तर बघा आपण काय करणार आहोत. 23,000 काढले आणि पुन्हा 19,000 भरले, बरोबर आहे का. ह्या दोघांची वजाबाकी करा. 0 0 0 है ना. 23 नंतर 19 किती नंतर येतात बघा. 20 21 22 23 4,000. ठीक आहे. हे 4,000 याच्यामधून वजा करा. 75,000 मधून बघा 4,000 गेले, 5 मधून 4 गेला तर 1 राहतो म्हणजे 71,000 हे आपलं या ठिकाणी उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक डी. पण काही लोकांना असं समजत नाही. ठीक आहे. काही लोकांना असं समजत नाही. मग त्यांनी कसं करायचं? ठीक आहे. त्यांनी कसं करायचं? एकदम सोपं है ना. तर 75,000 है ना, याच्यामधून 23,000 काढून टाका. काढले त्यांनी खात्यातून. ठीक आहे. काही लोकांना असं मोठं आलं तर समजत नाही. मग त्यांनी काढले तर किती राहिले बघा. 5 मधून 3 गेले 2, 7 मधून 2 गेले 52,000 राहिले. पण पुन्हा 19 टाकले, मग पुन्हा याच्यात 19 मिळवा. ठीक आहे. याच्यामध्ये आपण 19 मिळवले. 0 0 0 9 आणि 2 होतात 11शी 1 हातचा आला 1
1 आणि 1 2, 5 आणि 2 किती 7, 71,000 रुपये. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी हे 71,000 आपलं उत्तर आलेलं आहे. इतकं सोपं आहे, सरळ सरळ करू शकता. सरळ तुम्ही हे 3 शून्य जरी काढून टाकले आणि मग केलं तरी चालतं, पण ध्यानात ठेवा 3 शून्य काढल्याच्या नंतर पुन्हा 3 शून्य तुम्हाला शेवटला द्यावे लागणार आहे. ठीक आहे, चला पुढचं उदाहरण बघूया. एकदम हळुवारपणे आपण सोडवत जात आहे. ठीक आहे, एका गोठ्यात गायी किती होत्या 4,250 गायी होत्या आणि म्हशी किती होत्या 3,740 होत्या आहेत. तर गायींच्या संख्या म्हशीच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? वजाबाकी करा, उत्तर आलं तुमचं, है ना. आता शून्यातून शून्य गेला, शून्य, है ना. ठीक आहे, सगळ्यांचे एक एक स्थानी इथं शून्य आहे. ठीक आहे, आता 5 मोठा आहे, 5 मधून 4 गेले तर 1 येईल, इथं 1 आहे, इथं 1 आहे, हे 2 पर्याय कटले, इथं 1च नाही 9 आहे. ठीक आहे, पर्याय ए आणि बीच बाकी आहे आता. ठीक आहे, हे 2 बाकी आहे. मग 2 मधून 7 जात नाही, मग 12तून 7 गेले. ठीक आहे, 12तून 7 गेल्यावर किती राहतील 5 राहतील. इथंही 5 आहे, इथंही 5 आहे. ठीक आहे, पण यांनी हातचा इकडे दिला होता, मग 3तून 3 गेले 0, म्हणजे पहिलं उत्तर येईल. इथं 1 आला, हे नाही येणार, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. सरळ सरळ वजाबाकी केली, कितीने जास्त आहे? वजाबाकी केली 510 ने जास्त आहे. ठीक आहे, ठीक आहे, चला पुढे जाऊया. 17वा प्रश्न आहे बघा. तुका व सुका या दोघांकडे मिळून 7,540 रुपये आहेत. तुकाकडे 4,500 रुपये आहेत, तर सुकाकडे किती? बरोबर आहे, वजाबाकी केली झालं. तुकाकडे किती आहे 4,500, म्हणजे 4,500. बरोबर आहे, दोघांचे मिळून होते ना हे पैसे, याच्यामधून 4,500 वजा केले की आपलं उत्तर येणार. बघा, शून्यातून शून्य गेला शून्य, सगळ्यांच्या शेवटी शून्य आहे. ठीक आहे, पुन्हा 0 4 मधून गेला तर 4च येईल, म्हणजे 40 सगळ्यांच्याकडे आहे. ठीक आहे, आता 5 मधून 5 गेला तर 0 येईल. बघा, इथं 0 आहे, इथं 0 आहे. ठीक आहे, आता बघा 7 मधून 4 गेले, 3 राहिले, म्हणजे पर्याय क्रमांक हा सुद्धा कटलेला आहे. सी हे उत्तर आले, हे तर अगोदरच कटलं आहे. ठीक आहे, समजला. पर्याय क्रमांक हा सी हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. पूर्ण वजाबाकी करण्याची गरज नाही, है ना. एक एक स्थानची वजाबाकी करा, दशकची करा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. एका गावात 5,147 पुरुष व 6,049 स्त्रिया आहेत. पुरुष आणि स्त्रिया दिले, दोन्ही मिळून किती होईल? दोन्ही मिळून बेरीज करायची. 9 7 1606, इथं 6 आहे, इथं 6 आहे, हे 2 पर्याय कटले, है ना. दोन्ही मिळून किती होईल? बेरीज करायची. 4 आणि 4 8, 8 होईल, इथं 8 आहे, इथं 8 नाही, हा पर्याय कटला, हे उत्तर आपल्याला आलेलं आहे. ठीक आहे, झालं. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, बेरजेला घाबरून जायचं नाही. बघा पुढचं आहे. 3,760 मध्ये 500 मिळवण्याऐवजी वजा केले तर उत्तर काय येईल? वजाबाकी करायची आहे, है ना. याची वजाबाकी करायची, तर लिहा 500, याच्या खाली लिहा 500, काय येईल? 0 0 0. बघा कुठं आला 0, इथं आला आणि इथं आला. ठीक आहे, हे पर्याय कटला, हा पर्याय कटला. ठीक आहे, 6 जसेच तसे खाली आले, 60, इथं 60 आहे, इथं 60 आहे. 7 मधून 5 गेले 2, इथं 2 आहे, इथंही 2 आहे, है ना. 7 मधून 5 आणि 3 जसेच तसे खाली येईल, म्हणजे 4,000 हे येणारच नाही. 3 जसेच तसे खाली आले, हे उत्तर आलं आपलं 3,260 रुपये, है ना. 19 नंबरचं इतकं सोप्या पद्धतीने आपण याला करू शकतो. बघा, जास्त डोकं लावत बसायचं नाही, खूप जास्त करत बसले तुम्ही तर मग आपणच कन्फ्यूज होतो आणि मग आपल्याला उत्तरं आपली चुकतात. एका ट्रकमध्ये 4,320 नारळ आहेत, बरोबर, आणि दुसऱ्या ट्रकमध्ये
3,999 नारळ आहे. ते दोन्ही ट्रकमधील एकूण नारळ किती? तर 9 अधिक 0 9. बघा इथं दोन संख्यांच्या शेवटी 9 आहेत. हे पर्याय कटला, हा पर्याय कटला. आता बघा इथं ह्या दोन्ही मिळून बेरीज करायची आपली. तर 4 आणि 3 7,000 बेरीज येईल, 300 नाही येणार. म्हणजे हा पर्याय क्रमांकही चुकला. उत्तर आपलं बी बरोबर आहे. आपल्याला एकच अंकाची बेरीज करायची गरज पडली, बाकीच्या अंकाची गरज पडली नाही. इतकं सोप्या पद्धतीने आपण याला सोडवू शकतो. आता बघा हा प्रश्न दिला इथे, परंतु याचे पर्याय समोर आहेत. ठीक आहे, याला आधी आपण सोडवू आणि मग बघू काय येतं. सांगली एका कारखान्याने 9,40,655 पोती व दुसऱ्या कारखान्याने 4,35,967 पोती साखर तयार केली. ठीक आहे, आता आपल्याला पुढे जावंच लागेल. ठीक आहे, तर प्रश्नच इनकम्प्लीट आहे इथं. चला पुढे जाऊया आपण. यांचा प्रश्न काय एक्झॅक्ट समजून घेऊ आणि मग हाय केली तर कारखान्यात किती पोती साखर तयार केली, म्हणजे त्यांची बेरीज करायची आपल्याला. सरळ सरळ बघा, इथं 5 लाख आहे, इथं 5 लाख आहे, इथं 13 13. आता लक्ष द्या. आता बघा 9 आणि 4 13 हे फिक्स आहे. 9 आणि 4 13 या ठिकाणी यांची बेरीज फिक्स झाली आहे, है ना. म्हणजे आपले दोन पर्याय या ठिकाणी कटलेले आहेत. सरळ बेरीज करून 5 आणि 7 है ना, 7 आणि 5 1202 हातचा आला 1, 6 आणि 6 1202 हातचा आला 1. ठीक आहे, आता 9 10 आणि 6 1606 हातचा आला 1 या ठिकाणी. 5 आणि 1 6 आणि 0 6. 66 22 ज्याच्या शेवटी आहे ते आपलं उत्तर आलेलं आहे. पण चला आता तरी याला आपण पूर्ण करूया. ठीक आहे, 4 आणि 3 4 आणि 3 7 आणि 9 4 13 13,67,000 सॉरी 76,622. ठीक आहे, 13,76,000. ठीक आहे, ह्या आकडा धानात शेवटी 22. कुठलं उत्तर येतं बघूया पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक डी 13,76,622. ठीक आहे, इथं 22 होते पण 522 होते, म्हणजे शेवटच्या 3 आकड्याची बेरीज केली असती तरी आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळत होतं. कारण 500 येऊ शकतच नाही, 5 लाख येऊ शकत नाही. ऑलरेडी 9 4 होतं, 9 4 13च येईल, म्हणजे हे 5 लाख येणार नाही. हे दोन पर्याय तर कटलेच होते आणि 3 अंकांची बेरीज केली असती तर पर्याय 1 ए ही कटला असता आणि शेवटी आपलं उत्तर डी आलं असतं. चला पुढे जाऊया. सोपा प्रश्न आहे. अजयने मार्च महिन्यात दररोज 200 रुपये बँकेत जमा केले, तर त्या महिन्यात एकूण किती रुपये बँकेत जमा झाले असतील. बघा दररोज म्हणलंय, शब्द दररोज आहे आणि मार्च मोजायचा किती आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च. मार्च महिना 31 दिवसाचा असतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग दररोज 200 रुपये जमा केले तर मग 200 गुणिले 31 करा, किती होते बघा. 3 0 31 सरळ 31 दुने 62 येतात. ठीक आहे, तर मग हे 62 आणि हे 2 0. ठीक आहे, 31 दुने 62. ठीक आहे, कुठं आलंय पर्याय क्रमांक ए. सरळ गुणाकार करून उत्तर आपण काढू शकतो ना. तुम्हाला एक संख्येचा येत असेल तर तसा करा. ठीक आहे, पण 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ एका प्रश्नाला देऊ नका. ठीक आहे, चला पुढचा. एका जंगलामध्ये बघा प्रश्न आहे, एका जंगलात 7,694 लिंबाची झाडे होती. त्यातील 2,674 झाडे कापली. ठीक आहे, आणि पुन्हा नव्याने 3,256 झाडे नवी लावली है ना, नवीन झाडे लावली. तर आता त्या जंगलात किती लिंबाची झाडे असतील. बघा एकदम सोपं आहे. तुम्ही मागे असा प्रश्न आला होता, पण तिथं वजा करायचं होतं, इथं अधिक करायचं होतं. आता इथं काय झालंय माहितीये का, जितके कापले का त्यापेक्षा जास्त लावलेले आहेत.
ठीक आहे. ह्या दोघांची बेरीज करा, ती वजाबाकी करा, है ना. 3256 मधून 2674 वजा करा. ठीक आहे. केली वजा, किती आले हे? 6तून 4 गेले 2. आता थांबा. ठीक आहे. ही वजाबाकी इथं थांबवा. आता हा वजा केलेला याच्यामध्ये ऍड करा. 4 आणि 2 6. कोणाच्या शेवटी 6 आहे? इथं 6 आहे आणि इथं 6 आहे. ठीक आहे. थांबा. पुन्हा एक वजाबाकी करा. आता 5 मधून 7 जात नाही, याच्याकडून हातचा घेतला, हा झाला 1 आणि हे झाले 15. ठीक आहे. मग 15तून 7 गेले, है ना, 8 राहिले. ठीक आहे. मग आता हे 8, 9 मधून 8 वजा करा. 9 मध्ये 8 प्लस करा. 9 8 17. दुसराही आकडा सारखाच आलाय. ठीक आहे. पुन्हा इथं वजाबाकी करा. आता यांनी काय केलं? हातचा घेतला, याच्याकडून हे झाले 11. 11तून 6 गेले, इथं 5. हे 5 इथं ऍड करा. 6 आणि 5 है ना. 8 आणि 9 आणि हे हातचा आला होता, इथे एक हातचा घेतला. 8 आणि 9 17. 17 17शी 7 हातचा आला 1. 6 6 अधिक 1 7. 7 आणि 5 12. 12शी 2. चला, हा पण आलाय. पुढची वजाबाकी करू, है ना. 2 आणि 2 गेले, संपलं. 7 जसेच तसे खाली आले, म्हणजे 8 येत नाही. ठीक आहे. नाही समजलं? चला, थोडंसं किचकट झालं. सोपं होतं, स्टेप एकदम सोपी होती, है ना. चला, आता पुन्हा एकदा सांगतो. एका जंगलात 7694 लिंबाची झाडं होती. त्यातली एवढी कापली आणि ही पुन्हा लावली 3256. तर मग एकूण जंगलात झाडे किती? आता जंगलात झाडे किती असतील हे तुम्हाला काढायचं. ठीक आहे. मग सरळ आधी वजाबाकी करून घेऊ ह्या दोघांची. किती लावले? 3256 लावले. कापले किती? 2674. पहिले सुरुवातीला सांगितलं त्याच पद्धतीने सांगत आहे. 6 मधून 4 गेले 2. या ठिकाणी 15 मधून 7 गेले 8 आणि 11 मधून 6 गेले 5 आणि हे 2 मधून 2 गेले 0. ठीक आहे. तर ही आलेली वजाबाकी याच्यामध्ये ऍड करावं लागेल, कारण लावलेले झाडं कापलेल्या झाडापेक्षा जास्त असल्यामुळे. मग 7694 मध्ये मी ऍड करत आहो 582. ठीक आहे. 582. 4 आणि 2 6 होता. 9 आणि 8 17शी 7 हातचा आला 1, है ना. 6 आणि 6 12. 12शी 2 हातचा आला 1. या ठिकाणी इथं उत्तर चुकलेलं आहे. 6 आणि 6 12शी 2 हातचा आला 1. 7 आणि 1 8, म्हणजे 82,000. हे आपलं उत्तर होतं या ठिकाणी. ठीक आहे. 82,076 झाडे आलेली आहे. ठीक आहे. याला आणखीन एका पद्धतीने आपण सोडवू शकतो. ठीक आहे. कसं सोडवतो तेही तुम्हाला मी करून दाखवतो. ठीक आहे. बघा, आता इथं आपल्याला दिलेले आहे 7694 एकूण झाडं दिलेली आहेत. ठीक आहे. आता त्याच्यातून किती कापले? वजा करून टाका. 2674 वजा करा. 0. 9 मधून 7 गेले 2. 6 मधून 6 गेले 0. 7 मधून 2 गेले 5. हे वजा झाले, पण इतके लावले हे त्याच्यात ऍड करून टाका. 3 2 5 6. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत आहे तुम्ही तिने करू शकता. आता 0 अधिक 6 6. ठीक आहे. 5 आणि 2 7. ठीक आहे. 0 अधिक 2 2. ठीक आहे. 5 आणि 3 8. 82,076 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ह्या दोन्हीपैकी कुठलीही पद्धत तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे उत्तर सोडवू शकता. चला मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बघा, पुढचा एक प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे.
4560 मधून 230ची दुप्पट वजा करण्याऐवजी मिळवली तर उत्तर किती येईल? आता इथं मी तुम्हाला 2 स्टेप सांगतो बघा. दुप्पट, याची दुप्पट है ना, याची दुप्पट वजा करण्याऐवजी मिळवली म्हणजे दुप्पट वजा करायची होती ते 2, ती ॲड केली ते 2, 2 आणि 2 4 झाले. जर 230ला 4ने गुणलं की उत्तर आलं 400, 4 त्रिक 1202, हातचा आला 1, 4 दुने 8 आणि 1 9, 920 जिथं उत्तर आहे ते आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, समजलं? इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. नसल तर तुम्हाला काय करावं लागेल, 230ची दुप्पट काय याच्यात ॲड करावं लागेल, बेरीज करावं लागेल आणि पुन्हा एकदा वजाबाकी करावं लागेल आणि पुन्हा आलेल्या उत्तरांची वजाबाकी करावं लागेल. मग समजेल. तर तुम्हाला काय करायचंय, हे ट्रिक ध्यानात ठेवायची आहे. दुप्पट वजा करण्याऐवजी बेरीज केली म्हणजे 2 वेळेस क्रिया झालेली आहे. 230ची दुप्पट 2 वेळेस करायची आहे ना, म्हणजे 2 गुणिले 2 4 करा आणि 230ला गुणा, तुमचं उत्तर सरळ सरळ येऊन जातं या ठिकाणी. ठीक आहे. आता शेवट या ठिकाणी बघा, सांगलीची लोकसंख्या तासगावपेक्षा 275ने जास्त आहे. म्हणजे सांगलीची लोकसंख्या ही तासगावपेक्षा 275ने जास्त आहे. तासगावची जी असेल दिली 8000, तिला 275ने जास्त म्हणजे 8275 झाली. ठीक आहे. आता काय म्हणतोय, मिरजेपेक्षा 225ने कमी आहे है ना, म्हणजे मिरजेची है ना, मिरजची बरोबर सांगली यांची काय करायला लागेल, 225 ऍड करावं लागेल. ठीक आहे. ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती मिरजची संख्या येईल आणि ती ऑटोमॅटिक सांगलीमधून मायनस होईल. ठीक आहे. तर सांगली ही मिरजची संख्या आहे, मग सांगलीची किती येईल, 8275 अधिक 225. ठीक आहे. मग किती झाले, 5 आणि 5 10 0, हातचा आला 1, 7 आणि 3 10 0, हातचा आला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि हा 8. मिरज 8500, मिरज 8500 इथं आहे. ठीक आहे. आणि सांगली 8275, 8275 म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. या ठिकाणी कसं होतं, पेक्षा कमी आहे हे थोडंसं लक्षात ठेवा. इथं गोंधळ करतो माणूस. ठीक आहे. इथं गोंधळ काय होतो, सांगलीची लोकसंख्या तासगावपेक्षा जास्त आहे, तर इथं तासगाव अधिक आपण केलं, पण मिरजेपेक्षा 250ने कमी म्हणले आहे है ना, मिरजेपेक्षा 250ने कमी म्हणजे सांगली बरोबर काय, मिरज वजा 225 असं सूत्र तयार होतं इथं, समीकरण. ठीक आहे. आता हे समीकरण इथं तयार झालं तर मग मिरज बरोबर किती, आपल्याकडे सांगलीची आहे, मिरज बरोबर किती, तर सांगली हा वजा इकडे जाऊन ऍड होतो म्हणजे 225 असं. आता हे समीकरण तुम्हाला एवढं समजणार नाही. ठीक आहे. थोडं हे खूप स्टँडर्ड लेवलचं गणित आहे. ठीक आहे. समजून घ्या, सरळ सरळ सोपं आहे है ना. मिरज काढायचं तर सांगलीमध्ये 225 ॲड केलं की ॲटोमॅटिक्स मिरजची लोकसंख्या तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि सांगली बरोबर तासगाव अधिक 275 केलं की सांगलीची लोकसंख्या मिळते. सांगलीची लोकसंख्या मिळाली की तीच 225 त्याच्यात ॲड करायचं, तुम्हाला मिरजेची लोकसंख्या मिळते. या ठिकाणी आपलं 8275 सांगली आणि मिरज 8500 हे ह्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. इतकं सरळ सरळ सोपं आहे मित्रांनो. ठीक आहे.